हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बी बाम्सहॉलिक. आज आपण सामान्य विशेष हे दोन टॉपिक एकत्र बघणार आहोत. कंपॅरेटिव्ह स्टडी करून यावर दोन दोन MCQs प्रत्येकी विचारले जातात आणि एक SAQ एक LAQ कन्फर्म असतो. सो सामान्य सामान्यम एकत्वकरम तुल्यर्थ ही सामान्यम म्हणजे काय? तुल्यार्थ हेच सामान्य आहे, एकत्व करणारे. एकत्व आणणारा जो गुण आहे त्याला सामान्य म्हणतात आणि तुम्ही दोन गोष्टींमध्ये तेव्हाच कंपेअर करू शकता जेव्हा त्यामध्ये काही सिमिलॅरिटी असेल. समानता प्रदर्शित करणारं जे गुण आहे त्याला सामान्य म्हणतात. जातीचा बोध जो करतो तो सामान्य. आता याला आपण कंपॅरेटिव्हली बघू विशेषासोबत. विशेष वस्तू पृथकत्वकृत, विशेषस्तु विपर्ययः. पृथकत्व म्हणजे वेगळेपणा. तर विशेष या गुणाने वेगळेपणा आपण दाखवतो. विशेषस्तु विपर्ययः म्हणजे वेगळेपणा तर दाखवतो, त्यासोबतच विरुद्ध गुणात्मक विशेष गुण आहे. त्यानंतर वेगळेपणा प्रदर्शित करो. इथं जातीचा बोध होतो सामान्याने आणि विशेषाने व्यक्तीचा बोध होतो. त्यानंतर सामान्य हे अभेदाचे प्रतीक आहे. म्हणजे जर त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे तर त्याच्यामध्ये टाइप्स आपण करू नाही शकत. बट इफ त्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे तर आपण त्याचे फर्दर टाइप्स करू शकतो. तर अशा प्रकारे सामान्य अभेदाचे प्रतीक आहे आणि विशेष हे भेदाचे प्रतीक आहे. आपल्याला माहिती आहे सामान्य गुणाचं द्रव्य जर सेवन केलं तर त्यामुळे वृद्धी होते, वृद्धीचे कारण आहे आणि विशेष हे ऱ्हासचे कारण आहे. त्यानंतर एक आणि अभिन्न असं सामान्यसाठी वापरलं गेलेलं आहे. विशेष असंख्य आणि भिन्न असतात म्हणजे खूप सारे आणि न्यूमरस. चरकांनी प्रथम पदार्थ मानले आहे सामान्याला आणि द्वितीय पदार्थ विशेषाला मानले आहेत. वैशेषिकांनी सामान्याला चतुर पदार्थ मानले आहे आणि वैशेषिकांनी पंचपदार्थ मानले. त्यानंतर तर्कभाषामध्ये याचं वर्णन आलेलं आहे सामान्याचं. अनुवृत्ती प्रत्यय हेतू एकम अनेक समेवत. अनुवृत्ती अनुगत बुद्धीने सामान्याचे ज्ञान होते आणि व्यावृत्तीने विशेष पदार्थाचे ज्ञान होते. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. MCQ विचारले जाऊ शकते. ज्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट करणारं पॉइंट दिसेल त्याला तुम्हाला परत एकदा रीड करायचं आहे, कारण की असेच गोष्टी ते MCQ मध्ये विचारतात. तर सामान्याचे ज्ञान हे अनुगत वृत्ती किंवा अनुवृत्तीने होते आणि व्यावृत्तीने विशेष पदार्थाचे ज्ञान होते. त्यानंतर सामान्य नित्य आहे, एक आहे आणि अनेकात आढळते आणि विशेष जे आहे ते नित्य आणि अनेक आहे. त्यानंतर द्रव्य, गुण आणि कर्म यामधील सारखेपणाचे ज्ञान हे सामान्य याने होते. त्यानंतर सामान्य आणि विशेषाचे लक्षण दिले आहे. नित्यम एक अनेकानुगतम सामान्यम हे तर्कसंग्रहाने सांगितले आहे सामान्यसाठी आणि नित्य द्रव्य वृत्तयो व्यावर्तको विशेषः हे विशेषासाठी तर्कसंग्रहाने सांगितलंय. याचा अर्थ काय होतो की सामान्य हे नित्य आहे. तेच आपण जे ह्या पॉइंट्समध्ये बघितलं की सामान्य नित्य आहे, एक आहे आणि अनेकानुगत म्हणजे अनेक वस्तूंमध्ये जे विरासत असते ते. आणि विशेष सुद्धा एक नित्य द्रव्य आहे. वृत्तयो व्यावर्तको म्हणजे जे व्यावृत्तीने ज्याचे ज्ञान होते असा तो विशेष आहे. त्यानंतर परत एक श्लोक आहे. सर्वदा सर्व भावांनां सामान्य वृद्धी कारणम रास हेतू विशेषश्च प्रवृत्ती उभयस्य तू. हे खूप फेमस चरक सूत्रस्थानातील श्लोक आहे. याचा अर्थ असा असतो की सर्व भावांमध्ये जो नेहमी वृद्धीचे कारण असते त्याला सामान्य म्हटले जाते आणि ऱ्हास करणारं जे कारण असते, डिक्रीज करण्यासाठी जे रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे त्याला विशेष म्हटले जाते. अशा दोघांच्या ह्या प्रवृत्ती दिलेल्या आहेत. त्यानंतर प्रकार दिले आहेत. सामान्याचे दोन प्रकार सांगितले आहे, पर आणि अपर. पर म्हणजे जे अधिक ठिकाणी आढळते आणि अपर म्हणजे जे कमी ठिकाणी आढळते. म्हणजे जे कॉमन फॅक्टर्स आहेत ते आपण पर कन्सिडर करू आणि जे काही स्पेसिफिक फॅक्टर्स आहे खूप दुर्मिळ ठिकाणी जे दिसून येतात कमी प्रमाणात ते अपर झाले. त्यानंतर चरकांनी सुद्धा सामान्य विशेषासाठी काही सांगितले आहे. एक्झाम्पल्स: द्रव्य सामान्य, सर्वदा सर्व भावांना सामान्य वृद्धी कारणम हा श्लोक आणि त्याच्यासाठी एक्झाम्पल म्हणून माणसाने मासाची वृद्धी होते. त्यानंतर रास हेतू विशेषश्च हे द्रव्य विशेष सांगितले आहे. गुणसामान्यामध्ये सामान्य एकत्व करम हा पॉइंट दिलेला आहे. म्हणजे शुक्राशयात दूध आणि घृताचे सेवन करणे, समान गुणात्मक द्रव्याचे सेवन करणे. द्रव्य सामान्य म्हणजे रक्ताने रक्ताची वृद्धी, मांसाने मांसाची वृद्धी, अशा प्रकारे. गुणसामान्यामध्ये शुक्राक्षयात दूध आणि घृताचे सेवन केले आहे आणि गुणविशेषमध्ये विशेषस्तु पृथकत्वकृत यामध्ये वातवृद्धीसाठी तेलाभ्यंग, कारण की वाताचं गुण आणि तेलाचा गुण कम्प्लिटली अपोजिट आहे. वात वृक्ष गुणात्मक आहे आणि तेल स्निग्ध गुणात्मक आहे.
जर गुण सेम असतील तर गुणसामान्य, गुण विशेष असतील, विरुद्ध असतील तर गुणविशेष. त्यानंतर कर्मसामान्य, ज्या 2 द्रव्याचे कर्म सेम असते. जसं कफवृद्धीसाठी दिवास्वाप करावे, व्यायाम करू नये. तुल्यार्थाही सामान्य. त्यानंतर कर्मविशेष, विशेषस्तु विपर्ययः. कफवृद्धीमध्ये व्यायाम करावे. तर अशा प्रकारे आपण सामान्य विशेष हे कंपॅरेटिव्ह स्टडी करून कंप्लीट केलेलं आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की विचारा. थँक यू.